अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या गुरुमौली या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. तुमच्यावरती आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज आहे वसुबारस. तुम्हा सर्वांना वसुबारसेच्या आणि दीपावलीच्या पहिल्या दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ही दीपावली तुमच्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपत्ती आणि आरोग्य घेऊन यावं ह्याच शुभेच्छा. आता वसुबारसनंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्याला आपण म्हणतो धनतेरस. काही ठिकाणी याला धनतेरस आणि काही ठिकाणी याला धनत्रयोदशी असे देखील म्हणतात. आता धनत्रयोदशी ह्या शब्दातच लपला आहे धन. आता धन नेमकं खरंच सोनं चांदीच म्हणजे फक्त धन का हो? तर नाही. धन म्हणजे आपलं आरोग्य, आपलं शरीर हीच आपली मुख्य संपत्ती आहे. जर आपण आरोग्य संपन्न असू तरच आपण जे काही ऐहिक धन आहे ते आपण कमावू शकतो. परंतु एखाद्या वेळेस आपलं आरोग्यच आपल्याला जर साथ देईनासे झाले तर आपण मनात कितीही इच्छा असली तरी आपण काही करू शकत नसतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर धनही ज्याप्रमाणे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं धन म्हणजे आपलं शरीर. मग ते आपलं शारीरिक सौख्य असेल, शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, तर ते सगळ्यात मोठं धन आहे. आता धनत्रयोच्या दिवशी आता हा धनत्रयोदशी येत आहे मंगळवारी दिनांक 29 ऑक्टोबरच्या दिवशी. आता त्या दिवशी काय काय करायचं आहे तर मुख्य म्हणजे पहिली गोष्ट धनतेरस म्हणजेच त्या दिवशी धन्वंतरी देवांची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते. आता ह्याचबरोबर धन्वंतरी देवीची पूजा करायचीच असते. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा अनेक अनेक गोष्टी त्या समुद्र मंथनातून मिळाल्या होत्या. तर त्याच्यामध्ये धन्वंतरी देवांचे देखील प्रकट झाले होते. त्या दिवशी धन्वंतरी देव यांचे सुद्धा आगमन झाले होते. तर धनत्रयोच्या दिवशी मुख्यतः आपल्या आरोग्य संपन्न आयुष्यासाठी आपण धन्वंतरी देवाची पूजा करतो. पण तत्पूर्वी आता या धनत्रयोच्या दिवशी इतर गोष्टी कोणत्या कोणत्या करायच्या आहेत तर धन. आता पहिली गोष्ट म्हणजे धन म्हणजेच काय तर आपण याच दिवशी काही ना काही खरेदी करतो. सोनं, चांदी, गाडी, बंगला किंवा जे काही जमीन जुमला, एक ना अनेक असंख्य गोष्टी आपण खरेदी करत असतो. या दिवशी मुख्यत्वे करून सोनं खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, चांदी खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु ज्या वेगाने सोन्याचे दर वाढत आहेत, ते 80,000 हा टप्पा सोन्याने गाठला आहे. तर खरंच तितकं शक्य आहे का की आपल्याला सोनं घेणं किंवा चांदी घेणं? ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून, मी आग्रहाने सांगेन की आवर्जून तुम्ही एक गुंजभर का होईना सोनं धनत्रयोदशीच्या दिवशी घ्या, सोनं चांदी. परंतु ज्यांना शक्य नाही आहे मग त्यांनी काय करायचं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की जे आपल्या प्रिय माता लक्ष्मीला सुद्धा हे सगळं प्रिय आहे आणि ह्या दिवशी ह्याच महत्त्वाच्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला तर मग बघूयात त्या गोष्टी कोणत्या आहेत. तर पहिली गोष्ट आहे धनत्रयोच्या दिवशी. आता आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणी म्हणजे जिला आपण झाडू म्हणतो, केरसुणी. तर आता वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळी नावं आहेत, पण आपण केरसुणी सर्वत्र सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट केरसुणी सगळ्यांना माहिती असतो हा शब्द. केरसुणी, धणे आणि त्याच्याच नंतर तुमच्याकडे जर त्या गुंजा, त्याच्यानंतर मातीचे दिवे, आकाशकंदील, त्याच्यानंतर आता ह्या दिवशी तुम्हाला मुख्यतः सोनं तर खरेदी करायचं असेल तर करा. पण ज्यांना सोनं चांदी काहीच घेणं शक्य नाही, आता बरेच जण ह्याच दिवशी गाडी वगैरे सुद्धा घेतात, बुक करतात, जमीन जुमल्यांचे व्यवहार करतात. परंतु हे सगळं झालं ऐहिक. परंतु पूजेला सोनं धन म्हणून कशाला
महत्त्व आहे. तर तुम्ही त्या दिवशी धणे आणायचे. ह्याच दिवशी तुम्हाला, आता तुम्ही सामान वगैरे भरलेलं असतं त्यामुळे तुमच्या घरात धणे आलेलं असणारच आहे सामानावर, परंतु त्या दिवशी 10 रुपयाचे 20 रुपयाचे का होईना तुम्हाला धणे आणायचं आहे आणि ते पूजेला ठेवायचे. याच दिवशी तुम्हाला गूळ आणायचं आहे. ते गूळसुद्धा माता लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. त्याच्यानंतर ज्या काही लाल कलरच्या गुंजा असतात त्या गुंजा तुम्हाला विकत आणायच्या आहेत. वेलदोडे विकत आणायचे आहेत आणि हे धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचे आहेत. थोडं थोडं आणा, तुमच्या घरात भलेही ते असू देत, परंतु ह्या दिवशी तुम्ही एक 5-5 रुपये 10-10 रुपयाचा का होईना आवर्जून आणा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी धनाप्रती आकर्षण निर्माण करत होतात. ह्या गोष्टी आपण आणतो याचा अर्थ आपण कुठेतरी लक्ष्मी मातेच्या नजरेतून आपण हे धन विकत घेत असतो आणि तेवढे आपण विकत हे आणायचंच आहे धनत्रयोदशीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी. त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी मातीचे दिवे आणेल. आता ह्या पूर्ण 5 दिवसांमध्ये मातीच्याच गोष्टींना अनन्यसाधारण मत. तुम्ही भलेही तुमच्याकडे चांदीची मूर्ती असू देत, पितळेची असू देत, तांब्याची असू देत, माता लक्ष्मीची मूर्ती, परंतु मातीच्या मूर्तीला खरं महत्त्व आहे ह्या 5 दिवसांमध्ये. लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा तुम्ही मातीचीच महालक्ष्मीची मूर्ती ठेवा. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धन्वंतरी देवांची जेव्हा पूजा करता तेव्हा तुम्हाला ह्या दिवशी त्या मातीच्या मूर्तीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. मातीच्या लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करायची आहे. फक्त मातीची मूर्ती आणताना तुम्हाला काळजी एवढीच घ्यायची आहे की तुम्हाला ती उभी मूर्ती नाही आणायची, तर ती कमळात बसलेली किंवा बसून असं पूर्णपणे सोन्याची नाणी अशी एका मटक्यामधून बाहेर ओतत आहे, अशा प्रकारची तुम्हाला ती मूर्ती आणायची. फक्त लक्षात हीच गोष्ट घ्यायची आहे की आपल्याला ती बसलेली मूर्ती पाहिजे, उभी आणायची नाही. ह्याच दिवशी तुम्हाला गजलक्ष्मींचे सुद्धा विकत घ्यायचे आहेत. गजलक्ष्मी म्हणजे हत्ती. आता 2 हत्तींच्या ज्या जोडी असतात त्यांना गजलक्ष्मीचं असं म्हटलं जातं, त्याला गजलक्ष्मीची मान्यता आहे. तर त्या दिवशी तुम्ही ह्या गजलक्ष्मी खरेदी करू शकता. ह्या दिवशी तुम्हाला जितके तुम्हाला शक्य आहे तितके तुम्ही दिवे घ्या. तुम्ही भलेही आता नाही का अत्याधुनिकचा काळ चालू आहे, परंतु पूर्वी कुठे हे कंदील लाईटिंग्स वगैरे होते, वेगवेगळ्या प्रकारचे चायना मॉडेल्सचे लाईट्स वगैरे, किंवा आता तर पाण्यावर पण दिवे आलेले आहेत. त्याच्यानंतर मेणबत्त्या, ह्या पूर्वीच्या काळात फक्त ह्या सणांमध्ये तुम्ही डेकोरेशनसाठी तुम्ही लावा, पण जितके म्हणून तुम्हाला मातीचे दिव्यांमध्ये तेलाचे दिवे लावता येतील तेवढे तुम्हाला दिवे लावायचे आणि ते आजच्याच दिवशी तुम्हाला खरेदी करायचे. आणि खरेदी करताना एक गोष्ट कोणती हे लक्षात घ्यायची आहे, ज्याच्यामधून तुम्हीसुद्धा खुश होणार आहात, माता लक्ष्मीही खुश होणार आहे आणि हे अख्खं ब्रह्मांड त्या गोष्टीसाठी खुश होणार आहे आणि त्या खुश समाधानामधून तुमची भरभराट होणार आहे. ती सगळ्यात शेवटी मी तुम्हाला कोणती गोष्ट हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण अजून काही गोष्टी आणू शकतो ह्याच्यामध्ये बघायचे. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी पूजनासाठी लागत असतात. आता ह्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर धणं मी सांगितलं तुम्हाला, धणं, गुंजा, गूळ. आता मीठ हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. जर स्वयंपाकात मीठच नसेल तर ते पूर्ण किती तुम्ही पंचपक्वान्न बनवा, परंतु ते सगळा स्वयंपाक बेचव अळणी लागणार आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये भरभरून मिठाचे डबे असतात तिथे साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही आता कोणतीही डाळ, मग चणा डाळ आणा, मूग डाळ आणा, कुठलीही डाळ, पण एक कुठलं तरी कडधान्य किंवा डाळ तुम्हाला ह्या दिवशी खरेदी करून आणायचीच आहे. तुम्हाला वेलदोणे आणायचे आहेत, लवंग आणायचे ह्या दिवशी. त्याचबरोबर तुम्हाला ह्याच दिवशी कुंकूसुद्धा आणायचे, हळद आणि कुंकू. त्याचबरोबर तुम्हाला हळकुंड, अख्खं हळकुंड, गड्डे हळकुंडाचे हे आणायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्याच दिवशी केरसुणी ही तर आणायचीच आहे. या झाल्या सगळ्या धनत्रयोदशीच्या दिवशी आणण्याच्या गोष्टी. आता ह्या सगळ्या पूजेला मांडल्या. आता धनत्रयोदशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे धणे आणि गूळ. या दोन्ही दिवशी धणे आणि गूळला इतकं महत्त्व आहे की हे जर नसेल तर तुमची पूजा अपूर्णच आहे. मग भलेही तुम्ही पिस्ता ठेवा, काजू बदाम ठेवा लक्ष्मीपूजनाला किंवा धनत्रयोदशीला, परंतु जर तुमच्या पूजेमध्ये धन नसेल तर तुमची सगळी पूजा व्यर्थ आहे. आता ह्या दिवशी तुम्हाला एक कटाक्षाने पालन करायचे, ते म्हणजे आपल्या घरी जर कोणी आलं की अरेच्छा मी विसरलो धन आणायला, तर तुम्हाला चुकूनही
कितीही जवळचा व्यक्ती असू दे, तुम्हाला त्या दिवशी कोणालाही धणे द्यायचे नाहीत. भलेही ते तुमच्या एकदम जवळचं असू देत, नात्यातलं असू देत, शेजारचं असू देत. आता तुम्ही म्हणाल मग दुकानातून तर आपण वाटत आणत असतो, परंतु दुकानदाराला आपण त्या बदल्यात मोबदला देत असतो, त्यामुळे दुकानदार आपल्याला ते देत असतो. तसं शेजारी तुम्हाला भलेही पैसे देणार आहेत नाही, त्यामुळे तुम्ही शेजारी नातेवाईकांना ह्या दिवशी 2 दिवशी, इतर वेळेस तुम्ही द्या, पण धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला कोणालाही गूळ आणि धनं द्यायचं नाही. हा सगळ्यात मोठा नियम आहे आणि हे तुम्हाला कटाक्षाने ह्याचं पालन करायचंच आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला एक गोष्ट अशी करायची आहे ह्या धनतेरसच्या दिवशी किंवा ह्या 5 दिवसांमध्ये, जी काही तुम्ही खरेदी करता आहात. खूप मोठे मोठे मॉल लागलेले आहेत, खूप खूप मोठी मोठी दुकानं लागलेली आहेत, पण त्याच्याचबरोबर रस्त्याबाहेर एक छत्री घेऊन, उन्हातानामध्ये छत्री घेऊन साधं कार्पेट अंथरून त्याच्यावरती मातीचे दिवे, कंदील, आकाशकंदील, बांगड्या, त्याच्यानंतर लायटिंग्स, शक्यतो तर लायटिंग्स रस्त्यावर विकली जातच नाहीत, परंतु मातीचे दिवे, मातीची लक्ष्मी, मातीची भांडी, मातीची बोळकी, आकाशकंदील, रांगोळी, ह्या सगळ्या गोष्टी रस्त्याच्या कडेला अनेक गरीब लोक विकत आहेत. मी तुम्हा सगळ्यांना मनापासून कळकळीची विनंती करते की तुम्ही मॉलमधून भलेही घेत असाल, परंतु तो फक्त तुमचा व्यवहार होतो आहे. परंतु जर तुम्हाला ह्या आध्यात्मिक दिवसांमध्ये जर तुम्हाला समाधान शोधायचं असेल, परमेश्वराला आवडेल असं कर्म करायचं असेल, तर तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी रस्त्यावरती बसलेल्या त्या गोरगरिबांकडूनच सगळी खरेदी करा. आणि खरंच मी तुम्हाला वारंवार विनंती करते, कारण की जेव्हा तुम्ही ते खरेदी करणार आहात त्यांच्याकडून, तेव्हा त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होणार नाही आहे, तर त्यांना तुम्ही कुठेतरी आत्मिक समाधान देत आहात की तुम्ही त्यांच्याकडून घेत आहात, त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना पैसे देणार. जे ते पैसे येतील त्यांच्यामुळे त्यांची दिवाळी समाधानाची, आनंदाची साजरी होणार आहे. त्यामुळे मी सगळ्या माझे जवळपास 3,500 लोक माझे यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स झालेले आहेत. मी सगळ्यांना मनापासून विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी इथेच खरेदी करा आणि तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या कर्माची झोळी, चांगल्या कर्मांच्या झोळीमध्ये वाढ करून घ्या. आणि निश्चितच मी तुम्हाला खात्री देते, जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं जर तुम्ही आनंद बघू शकलात, समाधान बघू शकलात, समजून जा दिवाळीमध्ये तुम्ही खूप काही एखाद्याला दिलेलं आहे, कळत नव्हतं. इथे तर तुम्ही खरेदी करणार आहात, तिथे तर करणार आहात, परंतु तुम्ही अशा लोकांकडून घेता तेव्हा त्यांच्या घरची दिवाळी तुम्ही आनंददायक बनवण्यासाठी कुठेतरी खारीचा वाटा उचलत आहात. अशा प्रकारे अनेक छान छान व्हिडिओसकट आपण पुन्हा भेटूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यात पुन्हा एकदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.